आज निघाली महाबळेश्वरला. भैया म्हणला महाबळेश्वरला चल साईडवरनं जाऊन येऊ. जाताना पाचगणीच्या घाटात एक ॲक्सिडेंट बघितला. भैयाने ॲम्ब्युलन्सला फोन केला पण ॲम्ब्युलन्स काय आली नाही लवकर, त्यामुळे आम्ही आमच्या गाडीत टाकून त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो. मित्रांनो, तुम्ही आत्ता बघितलं असेल ॲक्सिडेंट झालता मागं. मी एकटा असतो का नाही, थांबलोच नसतो. हे कसा काय थांबला? अरे बाबा, हे बघ, मी काय म्हणतो, रस्त्यानं चालताना ॲक्सिडेंट होत असतात, पण कधी काही असू दे, ॲक्सिडेंट झाला बघितल्यानंतर मदतीसाठी तिथं थांबायचं म्हणजे थांबायचं. न जाणू आपलाच मित्र असेल, आपलं जवळचं कोण असेल, आणि आता कदाचित जर समजा आता तूच चालला आणि तुझा ॲक्सिडेंट झाला, जशी लोक थांबलीच नाहीत, तुला कोणतरी मदत केली पाहिजे का नाही? असंच आपलं स्वतःला तिथं ठेवून आहे ना, वाटत थांबायचं आणि प्रत्येकाची मदत करायची. आता तू बघितलं, आपण 15 मिनिटं थांबलो, साला ॲक्सिडेंट आपल्याकडे येईनच, कोण ॲम्ब्युलन्सवालाच येईना. काय करायचं मग? फोन केला ॲम्ब्युलन्सवाल्यानं, म्हणून आपण आपल्याच गाडी टाकून घेऊन निघालो. काय फरक पडणार आहे? आपली गाडी जर मदतीला कोणाच्या उपयोगाला नसेल तर वाहन काय पेटवायचंय का? सांग बरं मला. बरोबर आहे. खरंच इथनं पुढं तुम्ही देखील कुठं ॲक्सिडेंट झालं तरी थांबा.